हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवसेना मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आज आपणास महाराष्ट्राची संत परंपरा या मालिकेत सद्गुरू श्री रामानंद भिडकर महाराज यांच्या चरित्राविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा आपणा सर्वांना माझी की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, श्री रामानंद भिडकर महाराज या थोर संत पुरुषाचा जन्म 22 नोव्हेंबर 1839 मध्ये पुण्यात झाला. ब्रिटिशांची राजवट सुरू होती, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. वडील सरकारी दफ्तरी कार्यरत होते, पण अकाली त्यांचा मृत्यू झाला. कुटुंब उघड्यावर पडले. एक भाऊ व 4 बहिणी व माता एवढे मोठे कुटुंब. रामानंद या भावंडामध्ये सर्वात लहान होते, पण जबाबदारी आल्याने शिक्षण पूर्ण करता आले नाही. ते अपूर्ण राहिले. गावामध्ये बदल करून देखील त्यांना शिक्षणाचा क्रम जो आहे तो पूर्ण करता आला. कारण मोठे बंधू जबाबदारी विसरून घर सोडून निघून गेले. त्यामुळे आपोआपच कुटुंबाची जबाबदारी रामानंदावर आली. मित्रांनो, लहानपणापासूनच या रामानंदामध्ये भक्ती ठासून भरलेली, तरी देखील अधूनमधून ते भक्ती मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करायचे. या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, देवतांचे दर्शन घ्या, पण चरितार्थ कुटुंबाचा चालला पाहिजे. आपला चरितार्थ चालला पाहिजे. आपल्यावर जी जबाबदारी आहे कुटुंबाची, ती आपण पूर्ण करायला पाहिजे. हे कर्तव्य त्यांनी ओळखले. आणि सोन्याचे आकर्षण त्यांना जबरदस्त झाले. मित्रांनो, सराफी व्यवसायामध्ये ते त्या योगानेच हातभार लावू लागले. व्यवसाय नावा रूपाला आला मित्र, आणि यांचा संसार सुख शांती समाधानात जाऊ लागला. विवाहाचे वय झाल्यानंतर रंगूबाईशी यांचा विवाह संपन्न झाला. पण काही केल्या संसारात ना व्यवसायात लक्ष लागेना. कारण भक्ती मार्गाची ओढ त्यांना लागलेली, अंगी धार्मिकता अत्यंत ठासून भरलेली होती. होऊ शकते मित्रांनो, ही प्रारब्धच त्यांचे भक्तीसाठी असलेले असणार आहे. कारण प्रारब्ध त्यांना खेचत होते की यांच्या हातून काहीतरी फार मोठे कार्य होणार आहे, असे यावरून दिसत होते. मित्रांनो, यांचे उपास्य दैवत म्हटलं की मारुती रायांचे ते पक्के उपासक होते. या दरम्यान याआधी त्यांनी भक्ती मार्गावर चालता चालता संसार सांभाळता सांभाळता पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शन त्यांनी मोठ्या कष्टाने घेतले. मित्रांनो, पण तेथे पोहोचताच त्यांना एका पंडिताने उचलून घेऊन त्यांना सरळ पांडुरंगाच्या पुढे ठेवले. मित्र, आणि त्यांनी मनसोक्त असे विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले. मित्रांनो, त्याचप्रमाणे प्रामुख्याने त्यांनी माता सप्तशृंगीचे देखील त्यांनी दर्शन याचप्रमाणे घेतले. आणि त्यांना मातेचा कौल देखील मिळाला. मित्र, की आपण निवडलेला जो मार्ग आहे तो योग्यच आहे, असे मातेला जणू त्यांना सांगायचे होते. मित्र,
मित्रांनो, परिवारासह तीर्थयात्रा संपन्न करत 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 ते संसार काढा ओढत होते. आणि आपले उपास्य दैवताचे त्यांनी फार मोठे तपाचरण सुरू केले मित्रांनो. मध्यंतरी घोर तपस्या केली मित्रांनो. आणि त्यांना साक्षात्कार दृष्टांत ज्याला आपण म्हणू शकतो असा दृष्टांत झाला. मारुती रायांनी त्यांना मार्गदर्शन केले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे यांच्याकडे पुढच्या मार्गदर्शनासाठी भक्ती मार्गाच्या प्रवासासाठी त्यांनी निर्देश केला मित्रांनो, की या स्वामींना तुम्ही शरण जा. हे पुत्रा, तो स्वामींना शरण जा, तेच तुला पुढचा मार्ग दाखवतील, असे निक्षून सांगितले मित्रांनो. मारुती रायाने असा त्यांना दृष्टांत दिला. आणि मानसिक व आध्यात्मिक भूक भागवण्यात सोने देखील कमी पडले, असे आपण म्हणू शकतो मित्रांनो. दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी अक्कलकोट गाठले मित्रांनो. स्वामीच्या सवेत हजर झाले. सांसारिक खाणीतला हा सोन्याचा दगड स्वामींनी अखेर पारखून घेतला आणि मगच आपल्या शिष्यामध्ये रामानंदाचा समावेश केला. आणि एक दिवस वैराग्याची खात्री झाल्यावरच स्वामींनी रामानंदाला लौकिक बंधनातून मुक्त केले, सांसारिक बंधनातून मुक्त केले. त्यांचे नातेच त्यांनी जवळजवळ तोडले मित्रांनो. जे अटॅचमेंट जी होती संसाराशी ती त्यांनी त्या क्षणी ताडकन त्यांच्या अं, थडाका देऊन त्यांना अं, ही वैराग्याची पात्रता निर्माण केली. मित्रांनो, त्याचबरोबर स्वामींनी त्यांना निक्षून सांगितले की नर्मदा परिक्रमा करण्यास विसरू नकोस. भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी हे पाजायला विसरू नकोस. आणि स्वरूप संप्रदायाचा प्रारंभ करण्यास देखील स्वामींनी सांगितले. तर हा स्वरूप संप्रदाय काय आहे, की ज्या वेळेला आपण समाधी अवस्थेमध्ये जातो, आत्मसाक्षात्कार करण्यासाठी जो जीवात्मा प्रयत्न करत असतो मित्रांनो, आत्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी, तर याचे हे एक तंत्र, एक प्रक्रिया आहे मित्रांनो. ही प्रक्रिया ही स्वामींनी रामानंदाला सांगितले मित्रांनो, की तू हा स्वरूप संप्रदाय आहे जो आहे, आपले स्वरूप, खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी हा संप्रदाय तो सुरू कर आणि तो पुढे ने, असे निक्षून सांगितले. आणि ही आपली शेवटची भेट असणार आहे, यानंतर आपण भेटणार नाही, असे देखील स्वामींनी रामानंदांना सांगितले होते. मित्रांनो, स्वामींचा जो काळ होता स्वामी समर्थांचा, तो 1856 ते 1878 असा 22 वर्षाचा होता. आणि रामानंदाचा जन्म 1839 चा, म्हणजे वयाच्या 17 ते 18 वर्षानंतर स्वामींचे प्रत्यक्ष सानिध्य लाभले ते रामानंद. तेव्हा स्वामींनी आपली ही अखेरची भेट समजावी असे परत या रामानंदाला बजावले मित्रांनो. आमची कृपादृष्टी जी आहे ही हमेशा आपल्यावर राहील, असे देखील सांगितले. आणि स्वामींना गुरुस्थानी मानून त्यांनी नर्मदा परिक्रमाचा खडतर प्रवास सुरू केला मित्रांनो, प्रारंभ केला. आणि स्वामींच्या आज्ञेने त्यांना एक प्रकारे वैराग्याची प्राप्ती झाली. आणि दोन वस्त्रांनिशी त्यांनी हा प्रवास सुरू केला. जवळजवळ 2.5 वर्षाच्या पूर्ण काळ यांना
पूर्ण करावा लागला मित्रांनो परिक्रमा करण्यामध्ये. या या परिक्रमामध्ये यांना अत्यंत त्रास सहन करावा लागला. रात्रंदिवस एक करून त्यांनी जे हिंस्र पशु प्राणी जे असत त्यांच्याशी सामना करून तहान भूक विसरून त्यांनी या परिक्रमेचा अंत केला मित्र. आणि परिक्रमेनंतर त्यांनी पुण्यनगरीमध्ये प्रवेश केला मित्र. मित्रांनो, पुण्यनगरीत प्रवेश केल्यानंतर गुरु आज्ञेने त्यांनी एका मठाची स्थापना करण्यास सुरुवात केली. आपला शिष्यवर्ग त्यांनी जमवला मित्र. त्यांना अ, स्वामींच्या आज्ञेने त्यांनी जे काही आपल्याला धार्मिक शिक्षण दिले होते ते त्यांनी आपल्या शिष्यांना देण्यास सुरुवात केली मित्र. मित्रांनो, शिष्यवर्ग हळूहळू जमा होऊ लागला. तहानलेल्याला पाणी पाजा, भुकेलेला प्राण्यांना अन्न द्या, असा गुरुसंदेश त्यांनी पुढे सुरू ठेवला. आणि संप्रदाय त्यांनी हळूहळू पुढे पुढे नेत गेला होता. आपला दैनंदिन व्यवहार प्रामाणिक व पारदर्शक असावा. पराकोटची सावधानता या व्यवहारामध्ये आपण बाळगावी. आपले सर्वस्व स्वधर्माला अर्पण करावे. व्यवहारी जीवनामध्ये नुकसान कधीही भरून काढता येतात काढता येते, पण अध्यात्मातील जी नुकसान होते ते भरून काढता येत नाही, असा अं, समज गुरुने त्यांना दिला होता. मित्रांनो, यानंतर रामानंद महाराजांनी नाशिक नगरामध्ये प्रवेश केला. साधारण इसवी सन 1907 ते 8 दरम्यान काळाराम मंदिरामध्ये त्यांनी काही काळ मुक्काम केला. मंदिरासमोरच त्यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना देखील केली मित्रांनो, अर्थात गुरुच्या आज्ञेनुसार. अशा प्रकारे रामानंदाने आपला आध्यात्मिक प्रवास संपवला मित्रांनो. रामानंद स्वतः 1 एप्रिल 1913 रोजी समाधीस्थ झाले मित्रांनो. फाल्गुन कृष्ण दशमीला. पण त्याआधी 1911 मध्ये त्यांची धर्मपत्नी रंगूबाईंचे निधन झाले. यांच्या पश्चात त्यांना काळ कठीण गेले मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने त्यांना वैराग्य प्राप्त झाले मित्रांनो. आतापर्यंत त्यांना आपल्या धर्मपत्नीची सोबत होती, पण ही सोबत तुटल्याने त्यांना अधिक विरह जो आहे तो सहन झाला नाही. कसे तरी त्यांनी 2 वर्ष तो सहन केला आणि शेवटी 1913 मध्ये त्यांनी फाल्गुन कृष्ण दशमीला आपला जो प्रवास आहे तो संपवला. मित्रांनो, बिडकर महाराज ने मठस्थापना मी सांगितले की शनिवार पेठेमध्ये त्यांनी पुण्यनगरीत केली मित्रांनो. स्वरूप संप्रदायाचा प्रवास सुरू झाला. आपल्या काळात त्यांनी गुरु आज्ञा समजून अगदी अखंडपणे आपली जी सेवा आहे ती शिष्यापर्यंत पोहोचवली. मित्रांनो, अशा प्रकारे या थोर संत महात्म्याचा प्रवासाचा भक्ती मार्गाच्या प्रवासाचा अंत झाला. यातून आपल्याला जर काही घ्यायचे असेल मित्र यांच्या चरित्रात, तर मला असे सांगावेसे वाटते मित्र, की आपण संसार करा किंवा न करा, पण परमार्थ जाऊ.
आणि तो साधला जातो. या अनेक संत पुरुषांनी दाखवून दिले आहे. पण संसार करणे चुकीचे नाही, पण संसारामध्ये अडकून राहणे हे चुकीचे आहे. ते बंधन जोपर्यंत तुमचे तुटत नाही, तोपर्यंत परमार्थात आपली प्रगती होत नाही. आणि हा मार्ग दाखवण्यासाठी, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी आपल्याला एका देहधारी गुरुची अत्यंत आवश्यकता असते मित्र. ही मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगत आहे की देहधारी गुरु करा, देहधारी गुरु करा, स्वधर्माचा गुरु करा. हे त्याचेच उदाहरण आहे. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांना त्याने देहधारी मानले केले मित्रांनो. त्यांच्या आज्ञेनुसार पुढील प्रवास त्यांनी पूर्ण केला मित्रांनो. आणि आज ते उच्च कोटीवर जाऊन बसले. तर अशाच प्रकारे आपणही आपल्या भक्ती मार्गाचा अवलंब करायला हवा. ट्रॅक चेंज करू नये. ट्रॅक चेंज केला की त्रिविध तापांचे ससेमिरा आपल्या पाठीमागे लागतो. तेव्हा पुण्य कमावणे तर बाजूलाच आहे, ईश्वराच्या जवळ जाणे तर बाजूलाच आहे, पण आपले पापाचे गाठोडे आपण आपल्या डोक्यावर घेऊन फिरत असतो, हे लक्षात घ्या. तेव्हा स्वतःच्या धर्माला, जाती धर्माला आपण कमी अजिबात लेखू नये. देव धर्म गुरु जे आहेत त्यांना कमी लेखू नये, कारण हे महापाप आहे. आज अनेक भक्तांच्या तोंडीही आपल्याला ही अवहेलना दिसते, तर त्यांना आपण भक्त कसे म्हणणार? तर ही समर्पण भावना, श्रद्धा, भक्ती ही आपल्यामध्ये असायला हवी मित्र. आणि कर्तव्य झटकूनही आपल्याला नाही जमणार. जोपर्यंत, कारण ती तोडण्याचे काम गुरुच करणार, हे लक्षात घ्या. सद्गुरूच करणार, देहधारी गुरुच करणार. तेव्हा आपल्याला त्या वाटेने जायला हवे. तेव्हा परत या थोर संत साधू पुरुषांना या त्यांच्या निर्वाण दिनाने कोटी कोटी शतकोटी प्रणाम. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा श्री रामानंद बिडकर महाराजांच्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोडत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया म्हणजे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा. धन्यवाद मित्र. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याण. हरिओम. महादेव.